हा बाईक वाला आपण ह्या पावसाचा आनंद घेतोय, हा मजा करत जातोय, चालतोय, हा. पण वाईट वाटतं तर शेतकऱ्याचा. चला पक्ष्यांचा आवाज ऐका. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समजली मंडळीनो, पहाटे 5:30 वाजलेत आणि तुम्हाला सगळ्यांना पहाटेच्या शुभेच्छा. आणि आता निघालाय कामावर. आज आबरोलीकडनं जायचं आहे आणि पाऊस लागतोय रात्रभर. तुम्हाला आवाज येतो तर अजून पण चालू आहे. लाईट गेलाय रात्री, तो काय अजून आलाय नाही. आणि आता मी रस्त्यावर जाऊन थांबता, कारण अंकुश येईल 5:45 वाजता तिथं. मग 5:45ला भेटू आणि मग पुढे जायचं आहे चालत. चला बाहेर काय दाखवण्यासारखं नाही, कारण लाईट नाही, काय दिसणार नाही. बघा मंडळीनो, बाजूच्या गावाच्या सीमेजवळ येऊन पोचलाय. आता उजळलाय थोडा आणि पाऊस काय करतोय बघा. हा बघा, हा एवढा पाणी आहे रानातल्या बारक्या हरलेला. आता पाऊस रात्रभर लागत होता, चालूच आहे अजून पण रिपरिप आहे. मग अगदी या सीमेपर्यंत पोहोचपर्यंत भरपूरच होता. काय करायचं या पावसाला. चला, आपल्या हातात काय नाही. हे बघा, बारीक बारीक झऱ्यांचं पाणी किती येते बघा. झऱ्याचं नाही, वरनं तोंड्यातनं पडतंय, गवतात नाही का. चला आपण जाऊ पुढं. आणि हां, 5:45ला मी रस्त्यावर आला आणि अंकुशाची वाट बघून बघून शेवटी निघाला. 6 वाजलं. 6 वाजून 5 मिनटं झाली तरी अंकुशचा काय आला नाही. म्हटलं आता महिन्याचा पहिला दिवस आहे, 1 तारीख आहे, मागं जाऊन जमणार नाही. म्हटलं जाऊया. मग आता निघाला. मी एकटाच चालतोय. अंकुश जर आला असला, घरातून निघाला असला, ते लाईट नाही त्यामुळे काय कॉन्टॅक्ट पण नाही झाला. बघूया, आला तर मागणं उशिरा येईल, नाही तर मग आज त्याची दांडी आहे वाटतं. मी जातो, कारण उद्या परत रविवार आहे. परवा तुळशीची लग्न, त्याच्यानंतर परत मंगळवारी वाघबारशी आहे. मग वाघबारशीला आम्हाला सुट्टी घ्यायची आहे, म्हणून उद्याचा रविवार पण भरणार आहे मी. ठीक आहे, चला. हा यायला पाऊस लागतोय मंडळींनो. अंकुशाचा आता फोन लागला होता, तो म्हणतो मी पण निघाला आहे. पण आत्ता बसलाय. मी जिथं येऊन उभा राहता माझ्या वाडीत, त्याची वाट बघित. तिथं 6:30 वाजले आता. म्हणजे ठरलेल्या टायमानुसार 1.5 तास लेट झालेला आहे अंकुश दादा. त्यामुळं त्याला आज पेनल्टी म्हणून त्याच्याकडनं वडापाव घ्यायला लागेल. असू दे म्हटलं, आता तू ये, मी पुढं चालत राहता, पटापट चालत येऊन मला मिळव. एवढ्यात गाडी बिडी मिळली तर येईल मागणं पटकन. ठीक आहे, चला पक्ष्यांचा आवाज ऐका. पक्ष्यांचा आवाज येतो पण बारीक येतो. त्यांना पण जरा जीव आहे ना, पावसातनं गारात टाकतं. तसं त्यांना निसर्गानं त्यांना संरक्षण म्हणून दिलेलं असतात पंख. त्यामुळे आपल्या एवढं ते काय भिजत नाही त्यांचा अंग आतमध्ये तरी पण. मंडळीनो, मी मासू गावात येऊन पोचलाय चालत चालत पुढं. अंकुश येतोय सीमेवर पोचलाय आपल्या गावच्या. म्हटलं मग थांबता मी, तू ये. बघा वातावरण बघा, वा एकदम मस्त मस्त झुलझुल वारा, गारगार. सकाळचं शांत वातावरण, आल्हाददायक आहे एकदम. ही समोर स्टॉपची शेडा इथं एसटी आहे, तिथं जाऊन थांबता जरा वेळ, येईल 10 मिनटात. आणि वरती बघा फुल पाऊस आला. समोर तिकडं नदीला का पर्याला हौर आला, त्या पाण्याचा आवाज पण येतो. त्याचा नाही, हा कातली एरिया आहे ना, तर कातलाला पाणी वाहतं पटापट, त्याचा आवाज येतो. आणि ह्या छोट्या छोट्या चिरीखांदी आहेत ना, तर भरले, ते भरून वाहत आहेत.
मंडळीनू आपला अंकुश दादा येतोय समोरनं. आपण कुठे उभे आहात आता? मासू जुनी फौजदारवाडी. हां बाबू दादा नाही हो, बाबू दादा व्हावला सकाळच्या हावरातनं, काल व्हायच्या आधी घरातनं निघाला होता. हां नाही बा, मी जायचंच होतो म्हटलं आता तू आहेस मागणं तर थांबूया आणि संगाती जाऊया. उशीर होईल तर दोघांना होऊ दे, नाही तर मी गेलो असतो. चला चला चालत राहायचा, पावसातनं हळूहळू चालत राहायचा. काय समजली, थांबायचा नाही भिजलेला तरी शाप. काय अंकुश दादा कसं वाटतंय? हां काय नाही, अंकुश दादा म्हणतो गपचूप असाडे चालत राहा. आपण ह्या पावसाचा आनंद घेतोय, हां मजा करत जातोय चालतोय. हां पण वाईट वाटतं तर शेतकऱ्याचा. होय रे, वर्षभर मेहनत करायची, राबायचा, आता मुलं असा पीक घ्यायचा. आता आमचं घराच्या खाली तोंड आहेत दोन, तर कापून नाही झालेत तर पावसात आता काय झालंय काय माहिती. आता माझा विचार कसा आहे, आमचा झाला आता त्याला काय टेन्शन नाही, पाऊस पडला असता नाही. लोकांची शेता बाकी आहेत कापायची. आता तुझंच उदाहरण घे. आता माझंच उदाहरण घे ना, चिखलीच्या टायमाला नांगर आपल्याकडे नाही म्हणून त्या रामा काकांचा आणलेला होता आपल्या वाडीतल्यांचा. त्यांचं 1000 रुपये मजुरी एका दिवसाची, म्हणजे त्यांनी 3 दिवस काम केलं 3000 घेतली. मग आमच्या 3 घरातल्यांना प्रत्येकी 1000 रुपये बसलं. मग माझं 2 तोंड आहेत, 2 तोंड्यात 1000 रुपये मजुरी. 1000 रुपये एवढा भात तरी पिकेल की काय माहिती त्याच्यात तेवढा. 2-3 दिवस सलग असा पाऊस पडतोय. हां थोडंसं ऊन म्हणजे मग आता पाडतो. जर राबून पण तेवढा 1000 रुपये मजुरी एवढा जर भात पिकणार नसेल तर मग शेती करण्यापेक्षा लोक पुढच्या वर्षी त्याच 1000 रुपयात विकत आणतील तांदूळ. ओय बाबू गुड मॉर्निंग, शाळेत निघालास? गाडी आली नेतेच काय दादा? अबलोली जागा आहे काय? हां थँक्यू. चला 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 गाडी आली. उकडी बघ एवढ्या आल्यात त्या. गौर गेला वाटतं रात्री. चला मंडळींनो, अबलोली बाजारपेठेत उतरलेला. तर बघा ही समोर दिसते ना व्हाईट कलरची गाडी, त्या गाडीतनं आलेला आम्ही. नाक्यात उभा आता. पहिली 7ची एस टी गेली, आता 7:30ची एस टीने जाऊ. 6:15 झालेत, पाऊस चालूच आहे. मंडळींनो ही एक एस टी आली तवसाळ वाघर, पण ती आता लगेच सुटणार नाही, 8:30ला सुटते. ती इकडे वरती का लावतात? नेहमी खाली लावलेली असते. हां आता लावतात. आता लावतो.
कोथरूड शिगवणवाडी, वाघेवाडी पण नाव आहे. आधी फवारा आवडणार या. आता उडेला नाही, खड्डा आहेत ना, गाडी स्लो आहे. खाली नदी आहे. ये चला टाटा. चला मंडळींनो, कामावरनं सुटलेला 6 वाजले संध्याकाळचं आणि पावसाचा काळोख भाग किती झालाय. आज दिवसभर असा दणकवून लागलाय काय विचारू नका. म्हणजे आता आजच्या व्हिडिओत तुम्हाला भरपूर पाणी बिणी उडताना एसटीतनं बघायला मिळेल. सकाळी येताना आमच्या बाजूला कोथरूड गाव आहे, तर कोथरूड गावाला मोठी नदी आहे, तिला हौर आला होता एकदम. चला आज 8:30-9 वाजतील घरात पोचायला. काळूक झाला इथंच.
ते स्टाईल ना आता का हात अरे धाव बाबूदा धाव. अरे अरे बाहेर जाणारी असती अक्कलकोटला वगैरे जाते ना ती तिकडे काय अशा लोकल स्टॉपला थांबत नाही डायरेक्ट घागरवरनं तळी बोट पण नाही ना. मी जो बॅग बिग काढून तयार उगच असू दे. आज आम्ही जेवायला पोहोचणार वाटतं घरात डायरेक्ट ना. आता मला नाही हा म्हणजे आपल्याच कंपनीतली राहते आमच्याच कंपनी. चला मंडळींनो पावसाला सुरुवात झाली होती तेवढं दादांची रिक्षा आली बरं झाला तर डायरेक्ट तलीला उतरायला त्याच्या पुढची असते बघू. मंडळींनो शनिवार बाजारात उतरलेला आहे पण मी फोनवर बोलता बोलता अंकुश कुठे गायब झाला तर दिसत नाही बा. गाडी ओपन आहे का? चला त्याला फोन करता. हा शोधावं लागणार हा शोधूया ना आता बाजार फिरायचा काय. 2 किलो बटाटी काढलेली निवडून खराब आहे हात मध्ये. चल हा बाईक बोलव. चला आबलोलीत उतरलं आबलो. संकुदान बघा कशी भाजी बिजी आणला नाही शनिवार बाजारातनं तळीवरनं भरपूर. हा आणले बॅगेत आहे म्हणजे पॅकेट असतं ना. तळीवर पाऊस होता भरपूर मग आम्ही छत्र्या घेऊन फिरवतो बाजारात. एसटीला पण पाऊस मिळला. चला निघालेला आपलं घरात.